नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ बँक. आतापर्यंत बँक बॅलन्स शीट आणि जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहेत त्याचे विविध प्रकारचे फॉर्मॅट आता पण इश्यू केलेले आहेत RBIनी. रिवाइज्ड फॉर्मॅटमध्ये त्यांनी व्हर्टिकल फॉर्मॅट कसा असावा आणि त्यानुसार बँकेनी तयार करावेल बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अकाउंट हे सांगण्यात आलेलं आहे. आता आपण जेव्हा बँक बॅलन्स शीटचा विचार करतो तेव्हा साहजिकच प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप, कंपनी बॅलन्स शीट याचाही विचार करतो. जर आपण बघितलं की या तिन्ही ऑर्गनायझेशनचे बॅलन्स शीट तयार करताना काय केलं जातं आणि बँक बॅलन्स शीटमध्ये तयार करताना काय केलं जातं, दोन्हीमध्ये जर मुख्य फरक जर आपण बघितला तर तो आहे फॉर्मॅटचा. या फॉर्मॅटमध्ये काय सांगितलेलं आहे तर व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये तुम्ही काय करा, बॅलन्स शीट तयार करा. आता पण आपण जे बघितलं ते हॉरिझॉन्टल फॉर्मॅटमध्ये आपण बॅलन्स शीट बघितलेलं आहे किंवा प्रॉफिट लॉस अकाउंट बघितलेलं आहे. आता आपण बघूया की व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये नेमकं कसं बॅलन्स शीट आणि प्रॉफिट लॉस अकाउंट तयार करायचं. बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमध्येच RBIनी काही बदल केले आहेत आणि त्यानुसार बॅलन्स शीटला फॉर्मॅट A असं नाव दिलेलं आहे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला फॉर्मॅट B असं नाव दिलेलं आहे. फॉर्मॅट A बॅलन्स शीट तयार करताना आपण काय करणार आहोत तर वेगवेगळ्या प्रकारचे शेड्यूल्स तयार करणार आहोत. हे शेड्यूल्स किती आहेत तर 12 शेड्यूल्स आहेत आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये 4 शेड्यूल्स आहेत. आता कोणते ते शेड्यूल्स आहेत ते आपण बघू बॅलन्स शीटमध्ये. बॅलन्स शीटचे प्रामुख्यानं दोन भाग पडतात. पहिला भाग आहे कॅपिटल लायबिलिटीज आणि दुसरा भाग आहे ॲसेट. पहिल्या भागामध्ये कॅपिटल आणि लायबिलिटीजच्या एकूण 5 शेड्यूल्स आपल्याला दिसतील. ते कोणते आहेत ते आपण बघू. शेड्यूल 1 कॅपिटल, शेड्यूल 2 रिझर्व्ह अँड सरप्लस, शेड्यूल 3 डिपॉझिट्स, शेड्यूल 4 बॉरोइंग्स, शेड्यूल 5 अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन. अशा तऱ्हेनं 5 शेड्यूल्स कॅपिटल लायबिलिटीज या भागामध्ये येतात. याच्यानंतरचा दुसरा भाग आहे ॲसेटचा भाग. ॲसेटच्या भागामध्ये पुन्हा शेड्यूल्स आहेत 5. ती कोणती आहेत? शेड्यूल 6 कॅश अँड बॅलन्स विथ RBI, शेड्यूल 7 बॅलन्स विथ बँक्स अँड मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस. त्याच्या पुढचं जे शेड्यूल आहे ते आहे 8 नंबरचं इन्व्हेस्टमेंट, शेड्यूल 9 ॲडव्हान्सेस, शेड्यूल 10 फिक्स्ड ॲसेट्स, शेड्यूल 11 अदर ॲसेट. इथंपर्यंत बॅलन्स शीटमधील ज्या अमाऊंट असतील त्या अमाऊंट आपण घेणार आहोत आणि त्यानंतरचं जे शेड्यूल आहे ती अमाऊंट मात्र आपण काय करणार आहोत त्या आपल्या टोटलमध्ये घेणार नाही आहोत. फक्त इट इज फॉर जस्ट इन्फॉर्मेशन आणि ते इन्फॉर्मेशन देण्यासाठी हे फक्त शेड्यूल आहे. ते कोणते शेड्यूल आहे तर कंटिंजंट लायबिलिटीज. कंटिंजंट लायबिलिटीज फक्त आपण अमाऊंट लिहिणार आहोत पण ती टोटलमध्ये लिहिणार नाही आहोत. आणि लायबिलिटी आणि कॅपिटलची जी टोटल असेल आणि ॲसेटची टोटल असेल ती आपली इथं काय येणार आहे, सेम येणार आहे. आणि त्यानंतर आपण पुढचं शेड्यूल लिहिणार आहोत आणि ती फक्त अमाऊंट इन्फॉर्मेशनसाठी असणार आहे. आता हा भाग झाला एकूण टोटल किती शेड्यूल्स आहेत त्याचा. याच्यानंतर आपण बघतोय की त्या शेड्यूल्समध्ये नेमकं काय करायचं आहे. जेव्हा आपण हे शेड्यूल लिहिणार आहोत त्यानंतर आपण स्वतंत्रपणे शेड्यूल्स तयार करणार आहोत आणि त्या शेड्यूल्समध्ये काय लिहायचं आहे ते आपण आता बघू. जसं मी सांगितलं तुम्हाला, फर्स्ट वन आपण शेड्यूल कुठलं लिहिणार आहोत, कॅपिटल. आता या कॅपिटलमध्ये काय येणार आहे, या कॅपिटलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे टाईप्स ऑफ कॅपिटल्स आहेत ते येणार आहेत. मग त्याच्यामध्ये ऑथोराइज कॅपिटल येईल, इश्यूड कॅपिटल येईल, सबस्क्राईब्ड कॅपिटल येईल आणि याची जी अमाऊंट असेल ती आपण तिथं लिहिणार आहोत. जे पेडअप कॅपिटल असेल ते पेडअप कॅपिटलचीच अमाऊंट नेहमी काय असणार आहे तिथं आपण लिहिणार आहोत. त्यानंतर शेड्यूल 2 जे आहे रिझर्व्ह अँड सरप्लस, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची रिझर्व्ह येणार आहेत. त्याच्यामध्ये आहे जनरल रिझर्व्ह, त्याच्यामध्ये आहे कॅपिटल रिझर्व्ह, त्याच्यामध्ये आहे सिक्युरिटी प्रीमियम. त्यानंतरचा भाग येतो डिपॉझिटचा. डिपॉझिटचा आपल्याला माहितीच आहे, वेगवेगळ्या प्रकारचे डिपॉझिट बँक घेत असते, तर ते डिपॉझिट आपण इथे लिहिणार आहोत. कोणते आहेत ते डिपॉझिट तर डिमांड डिपॉझिट आहे, सेव्हिंग बँक डिपॉझिट आहे, त्यानंतर टर्म डिपॉझिट आहे. त्यानंतरचा भाग आहे बॉरोइंगचा. शेड्यूल 4 बॉरोइंग्स. बॉरोइंग्स इन इंडिया आणि बॉरोइंग्स आउटसाइड इंडिया असे 2 भाग प्रथम तयार करायचे आहेत आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत ते लिहिणार आहोत. पुढचा भाग आहे शेड्यूल 5 अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजनचा, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने येतं बिल्स पेएबल, त्यानंतर इंटर ऑफिस ॲडजस्टमेंट, नेट अमाऊंट आपण तिथे घेणार आहोत आणि जे ॲक्रूड इंटरेस्ट आहे तो ॲक्रूड इंटरेस्ट आपण इथं काय करणार आहोत या शेड्यूल 5 मध्ये घेणार आहोत. पुढचं आहे शेड्यूल 6. आता इथून आपलं ॲसेट साईड तयार झालेलं आहे, ॲसेट साईड सुरुवात झालेली आहे. त्याच्यामध्ये येतं कॅश इन हँड अँड बॅलन्स विथ RBI. काही अमाऊंट जी आहे ती आपल्याला RBIकडे ठेवावी लागते. प्रत्येक बँकेला RBIकडे कॅश ठेवावी लागते, तर ती इथं आपण काय करणार आहोत या शेड्यूलमध्ये घेणार आहोत. नंतरचा भाग आहे बॅलन्स विथ बँक्स
अदर बँक्स अँड मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस. आता हा थोडा नवीन भाग आहे. मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस हे दोन जे टर्म्स आहेत हे फक्त तुम्हाला बँकिंगमध्ये दिसतील. तर तो जे मनी ॲट कॉल आणि शॉर्ट नोटीसची अमाऊंट असेल ती आपण काय करणार आहोत या शेड्यूल्समध्ये घेणार आहोत. त्याच्या पुढचा भाग आहे इन्व्हेस्टमेंट. बँक इन्व्हेस्टमेंट करते, तर ती जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यामध्ये सुद्धा दोन पार्ट करायचे आहेत आपण, इन इंडिया, आउटसाईड इंडिया, आणि ती आपण काय करणार आहोत या शेड्यूलमध्ये लिहिणार आहोत. नेक्स्ट पार्ट आहे ॲडव्हान्सेस. ॲडव्हान्सेस हा मेन बिझनेस आहे बँकेचा. ॲडव्हान्सेस देणे, लोन्स देणे हे आपण या शेड्यूल्समध्ये काय करणार आहोत, लिहिणार आहोत. आता त्याच्यामध्ये काय येणार आहे, तर फर्स्ट आहे बिल्स परचेस्ड अँड डिस्काउंटेड, त्यानंतर कॅश क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट अँड टर्म लोन्स. जे लोन्स देणार आहेत आपण, ती लोन्स आपण काय करणार आहोत या ॲडव्हान्सेसमध्ये लिहिणार आहोत. आता हे लोन्स काय असणार आहेत, तर सेक्युर्ड बाय सम टँजिबल ॲसेट्स असणार आहेत, ते आपण इथे लिहिणार आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा पुन्हा दोन भाग करायचे आहेत, ॲडव्हान्सेस इन इंडिया आणि ॲडव्हान्सेस आउटसाईड इंडिया. त्याच्या पुढचा भाग आहे शेड्यूल एक्स, फिक्स्ड ॲसेट. हे शेड्यूल 10वा आहे, फिक्स्ड ॲसेट. बँकेच्या ज्या काही फिक्स्ड ॲसेट असेल, मग याच्यामध्ये तुमचं फर्निचर येईल, त्याच्यामध्ये बिल्डिंग येईल, त्यानंतर आणखीन जर काही प्रिमायसेस असेल किंवा इतर आणखीन जर काय असतील फिक्स्ड ॲसेट, तर त्या फिक्स्ड ॲसेट या आपल्या शेड्यूल्समध्ये येणार आहेत. त्यानंतरचा भाग आहे शेड्यूल 11, अदर ॲसेट. अदर ॲसेट्समध्ये काय येणार आहे की जे फिक्स्ड ॲसेट नाहीत ते इतर साधारणपणे जे काय असतील ॲसेट्स तर तुम्ही काय करायचे आहेत शेड्यूल 11मध्ये घालायचे आहेत. मग त्याच्यामध्ये येतं इंटर ऑफिस ॲडजस्टमेंट, ॲक्रूड इंटरेस्ट येणार आहे, टॅक्स पेड इन ॲडव्हान्स येणार आहे, स्टेशनरी येतील, स्टॅम्प्स येतील, आणि अदर नॉन बँकिंग ॲसेट जे आहेत त्या प्रामुख्याने इथे येणार आहेत. तर इथं झाले हे अदर ॲसेट. आणि हे पुन्हा मी तुम्हाला सांगतो की इथंपर्यंत आपला भाग झालेला आहे. इथे ज्या शेड्यूल्स जे आहेत या शेड्यूलची टोटल आहे ती फक्त आपण काय करायचे, बॅलन्स शीटमध्ये घ्यायचे. याचं पुढचं जे शेड्यूल होतं, जे मी तुम्हाला मागे सांगितलं की ते फक्त इन्फॉर्मेशनसाठी आहे, कॉन्टिंजंट लायबिलिटीज, तर त्याच्यामध्ये आणखीन काय येणार आहे, तर क्लेम्स अगेन्स्ट बँक नॉट एक्नॉलेज ॲज ड्राफ्ट, त्यानंतर लायबिलिटी फॉर पार्शली पेड इन्व्हेस्टमेंट, लायबिलिटी अगेन्स्ट फॉरवर्ड आउटस्टँडिंग कॉन्ट्रॅक्ट, गॅरंटी गिव्हन ऑन बिहाफ ऑफ कॉन्स्टिट्युएंट्स अँड ॲक्सेप्टन्स, एन्डॉर्समेंट अँड अदर ऑब्लिगेशन. म्हणजे जे काही इतर साधारणपणे लायबिलिटीज आहेत बँकेच्या, त्या बँकेच्या लायबिलिटीज आपण काय करणार आहोत इथं शेड्यूल नंबर 12मध्ये आपण घालणार आहोत. आणि त्यानंतर ही फक्त इन्फॉर्मेशनसाठी असणारे हे आपल्याला मी पूर्वी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर अशा तऱ्हेनं बँक बॅलन्स शीट आपण पहिल्यांदा तयार करणार आहोत. त्यानंतर हे जे काही शेड्यूल्स असतील ते शेड्यूल्स आपण तयार करणार आहोत. आणि त्यानंतरचा भाग आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा, तोही आपण असंच तयार करणार आहोत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने 4 शेड्यूल्स असणार आहेत. शेड्यूल 13 आहे इंटरेस्ट अर्न, शेड्यूल 14 आहे अदर इन्कम, शेड्यूल 15 आहे इंटरेस्ट एक्सपेंडेड, आणि शेड्यूल 16 आहे ऑपरेटिंग एक्सपेंडिचर. तर अशा तऱ्हेनं आपण बॅलन्स शीट तयार करणार आहोत आणि त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करणार आहोत.